पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। बीडकरांनी आम्हाला झुकतं माप दिलं। मराठा समाजाचा देखील विजयामध्ये मोठा वाटा आहे। आमदार विजयसिंह पंडित यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। बीडकरांनी अतिशय मोठा कौल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि शिवसंग्राम युतीचे जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील किंवा प्रभागामधील नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं बीडकरांनी झुकतं माप दिलेलं आहे। हा जो काही विजय मी आमचे शहरामधील जे एक मोठं संघटन आहे, पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्या पुढे जाऊन बीड शहरातील मतदार बंधू भगिनींना हा विजय जो काही आहे मी समर्पित करतो आहे। तर खरी शिवसेना कोणाची आणि नकली कोणाची हे जनतेने दाखवून दिलं। शिंदेंनी आता उद्धव ठाकरे यांना टोला लगावलेला आहे। 2022 ला आम्ही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये उठाव केला, सर्वसामान्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं, माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, या लाडक्या बहिणींचं सरकार आलं, लाडक्या भावांचं आलं आणि त्यावेळेस पासून रुपेश म्हात्रे अस्वस्थ होते, काय करायचं। पण धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता खऱ्या शिवसेनेबरोबरच येणार आणि तो खऱ्या शिवसेनेबरोबर रुपेश म्हात्रे यांनी काम केलं आणि कालच्या निवडणुकीमध्ये असली शिवसेना कोण आणि नकली कोण हे लोकांनी दाखवून दिलं। पंढरपूर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसलाय। पंढरपूर नगर परिषदेच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके या विजयी झाल्या। या विजयानंतर त्यांच्या 8 वर्षांचे चिरंजीव शौर्य भगीरथ भालके यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। विजयी रॅलीमध्ये शौर्य भालके यानं दंड थोपटत भाजपचे नेते प्रशांत परिचारक यांना इशारा दिलाय। वेगळा आनंद होता आणि काल म्हणजे इतका आनंद झालता की आनंदाच्या भरात मी गाडीवर चढून मी दंड थोपटला आणि गुलालात होतो मी आणि दंड थोपटून बैठका दाढीचा हावडा दाखवला। जेव्हा नाना सोडून गेले मला तेव्हा मी 5 वर्षाचा होतो। विरोधकांनी आमचा पराभव झाला तेव्हा 2021 आणि 24 ला दंड थोपटले होते, म्हणून मी त्यांच्या उत्तरात मी म्हणजे उलट उत्तर दिलं, मी त्याला उत्तर दिलं आणि मग मी नानांच्या आठवणीत दंड थोपटला आणि माझी आई पण निवडून आलती म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।